तुला काही काय गरज आपण मरशील ना बोट अडकलं मूर्खणीवर बारा आम्हाला लावते का दर धक्क्याला होय हे काय नाही व्हिडिओ करते आपलं अजून काय कॅरेक्टर मध्ये घुसले किती फास्ट मध्ये पळत आले मग मला हे चालू होईल. आई गं. काय झालं असतं तर आणि हात घालत नाही बघ नीट जरा हे कसं हो वायर तर ताणली गेली कुठे काढली? हे असं बघ आता ना काढली. हा नीट काम करायचं कर किती हसतात म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिंग माझ्या पप्पाच्यात भरलेली गाईज मी इथे इडलीचं वाटते आणि मी तुम्हाला सेटअप दाखवते माझा 1 मिनिट. हा स्टूलवर बसले मी इथं मिक्सरवर टिंपावर मिक्सर ठेवला आहे इथं पातेल्यात म्हणजे बसल्या बसल्या टाकल आणि अशी बसलेली आहे मी. आता मला जिथं मोबाईल ठेवायला जागा भेटेल तिथं ठेवते मी. तर मला असंच बसल्या बसल्या मी आपले असेच विचार करत होते. मी एकटीच येते किचनमध्ये, दोघं पण बाहेर आहेत आणि मोबाईल पण नाही बघू शकत कारण की काय आवाज पण नाही येणार. तर उद्या संडे आहे तर आमच्याकडे इडली आहे. तर मला असंच डोक्यात खयाल आला की मी पप्पांवर प्रँक करते आणि इतकी जोरात पळत आले जाते आणि मला शिवी पण दिली त्यांनी एक. ती आता मी असं बीप करेल. कैसा लगा मेरा मजाक म्हणजे ॲक्टिंग. मी अशी जोरात मरडले ना पप्पांना खरंच वाटलं आणि पप्पा खूप जोरात पळत आले तसं पण बघायला गेलं तर. इडली खायचं एवढं सुखाचं आहे, असं एक घास खाल्ला तरी सुख वाटतं, पण त्याची करण्याची प्रोसेस मला अजिबात नाही आवडत. मला तो वाटायला लागतं. तसं मम्मी म्हणली होती मी वाटते पण ह्याला खूप बसायला लागतं. मग मम्मीला परत तिचं पाय दुखतील, पाठ दुखल त्याच्यामुळे. आणि मला एवढं गरम होते 5 वर फॅन. आज काय झालं काय माहिती फॅनला, सगळे फॅन बिघडायला लागलेत उन्हाळ्याचे, नेमके उन्हाळ्याचेच बिघडतात. थोडंसंच राहिलं, थोडं पण नाही अजून. उडीद डाळ आहे, टू मच स्ट्रगल फॉर इडली आणि मला गरम व्हायला लागले फार आता. तर चला कसं वाटलं फ्रेंड सांगा तुम्ही मला. 2000 years later. हॅलो गाईज, खूप दमले मी आता. अय्या माझी कंबर. तर तुम्हाला असं ब्ल्यू बॅकग्राऊंड दिसत असेल, खूपच हे वाटतंय का ते. मी अशी खाली बसू का, खाली बसल्यावर जास्त नाही हे येणार. तर आम्ही ना वरची रूम आवरली आणि इतकं खराब झाली ना वरची रूम. मी कुठं बसतेच काय ना, हां आहे ही आम्ही बाय द वे पेंट केली घरी. तर धुवून काढली वरची रूम, एवढी घाण झाली होती खराब. या खाली बसायला बोलत होता, खुर्चीवर बसते. काय म्हणायचं तुम्हाला? जबरदस्त. म्हणजे माणसाने इतका राडा करूच नाही. आपण काय करतो आता एक कोपरा राडा आहे त्याला अजून टाकत जातो आणि ते अजून एवढं बसमास होतो. आणि तो माणूस आहे मी. पप्पांच्या वर ताब्यात असते रूम, कारण की तेच येतात त्यांचं पूजेचं साहित्य. म्हणजे आमची एक स्टोरेज रूम आहे ही, आणि प्लस आमचं पहिलं स्टुडिओ पण होता इथं. आरसा आहे इथं, आम्ही हे केलं होतं दीदी होते तेव्हा, पण आता काही करत नाही. पण एक छान लुक पण आला एक रूमला. आणि हे सगळं आमचं इथं मराठी साजचे कपडे वगैरे आहेत सगळे, हे एवढे सगळे. तर एक स्टुडिओ प्लस स्टोर रूम सगळं आहे. आणि एवढं घाण झालं होतं, एवढं घाण झालं होतं. तरी मला एक पिशवी काढायची आहे, त्यात माझे नवीन चांगले ड्रेस दीदीने ठेवून दिलेत कुठेतरी. तर ते बघायचे मला. एक तो ड्रेस घालायचा आहे, येलो कलरचा ड्रेस आहे, काय माहिती तो आहे का नाही, पण आहे एक पिशवी ती बघायची मला. तर ते कधीतरी, मला आत्ता माझं काम झालं होतं लवकर त्यामुळं मग पप्पांना मी मदत केली. सगळं झाडून पुसून सगळं खिडक्या वगैरे सगळं हे धुतले पूर्ण. हा, आणि आम्ही गार्डनिंगचं पण थोडंसं जरा बऱ्यापैकी काम केलेलं आहे. बऱ्यापैकी नाही, आता सगळं झालं ना पप्पा.
हा. आणि आम्ही टोमॅटो लावलाय, लसूण लावलंय आणि कोथिंबीर. तर असं सगळं एवढं सगळं लावलेलं आहे. लाईट मम्मी आली वाटतं. आणि खाली जाऊन मी पाणी घेऊन आले. तिला म्हणलं होतं आम्हाला चहा घेऊन ये. आली ना? म्हणलं का नाही मी? मला लगेच कळतं मम्मी आलेली, कुठून पण कळतं मम्मी आलेली. तर सगळं आवरले आता. खूप डेंजरवाला आम्ही दमलेलो आहे पप्पांनी का नाही. आणि आम्हाला वाटलं संध्या चहा आणेल, पण ती मालिका बघून आली. नाही, मीच तिला म्हणलं नको चहा आणू, आम्ही डायरेक्ट येतो आता खाली. सगळं चेंज केलं का? काय नाही, चेंज? नाही केलं. काहीच नाही चेंज केलं. खिडक्या बिडक्या धुवून घेतल्या, फरशी बिरशी सगळं धुतलं. आणि हे आमची रूम आहे ना, इतकं घाण बांधकाम केलं ना आमच्या ह्या वरच्या रूमनी. इतकं म्हणजे पण आम्हाला त्यावेळी पोती ठेवायला जागा नव्हती ना. कॉन्ट्रॅक्टच नाही म्हणजे आम्हाला तर अजिबात आवडलं नाही. पोती ठेवत होती ना आपली. मोठी पाहिजे. आणि मोठी पण पाहिजे होती थोडी. आणि हे उतार इकडं उतार आणि तिकडं चढ, जिथं दरवाजा आहे ना असं उसळ केलं. करू. कशाच होते तेव्हा आता? एवढ्या भिंती पाडून करायचं काय? नाही नाही, तेच की. कॉलम मध्ये करायचे, कॉलम काढायचे, कॉलम करायचे आणि वरती स्लॅब हा तिकडे स्लॅब करायचं. इकडे स्लॅब स्लॅब टाकून करायचं. ठेवायचं सगळं. इथं नाही स्लॅब टाकता येणार, इथं स्लॅब टाकता येईल. चहा प्यायला येतं म्हणजे आम्ही येतो चे खाली. वरची रूम आता हे असंच ठेवायचं. आता नाही व्हायचं आपल्याकडनं आता बांधकाम हे वगैरे पुढचं आपण काय. हे बाहेर जातात. जशी काजल होती ना पहिली, काजल एवढी लहानपणी म्हणजे पहिली तरुणपणी heroine. चांगली दिसत. आता लय भारी दिसते काजल. तशी आमची संध्या पहिले एवढे खास नव्हते, आता लयच खुल्लाय तिचा कलर. गोरी झाली पण मम्मी पहिले काय होती जरा. तिचं ब्लिचिंग केल्यामुळे. नाही काय नाही केलं तिचं. काय केलं? ते नाही का तसं केलं. नाही बाई, त्याचं काय तेव्हा? ते कधीच केलं नाही. ब्लीच म्हणतात ते. ब्लीच नाही केलं पण तुझं फेशियल कुठं? कुठं? तिकडे नाही ना तुला. हा, दोनदा गेलतो आपण तसं फेशियल. मम्मीचं झालतं, दीदीचं झालतं, पप्पांचं पण केलं मी, पण माझंच नाही केलं मी. तर मी फेशियलचं सांगत होते हा, सांग. की मीच नव्हतं केलं फक्त. का हो पप्पा आता असं? करून घे. आता नको, मला नाही गरज. तुझ्या ह्याला करतो. आता तुझा मी पगार माझ्या झाला लग्न ना, तुझा पगार झाला ना, तू एन्जॉय कर पगार. मी माझ्या लग्नातच करते आता डायरेक्ट नाही, फेशियल. नाही, नाही. आता गेलं चालतंय तसं. नाही, गरज आहे का मला? आहे की माझे डार्क सर्कल खूप जास्त वाढलेले तुझ्यापेक्षा मी आहेत. गोरा दिसतोय. काहीतरीच. पप्पा आमचे एवढे काळे पडले. आता मी ना त्यांना उद्या फेस पॅक वगैरे लावलाय तर गुरुवारी. उन्हातले उन्हात जायला लागतं त्यांना काम खूप म्हणजे खूप. काळे पडले. हात आणि त्यांचा हात बघायचा आणि माझा हात बघ. हा बघा, आता फुल ड्रेस घालणार आहे. सँड पे लावा आपण, सँड पे. फुल ड्रेस घालणार. तर चला आता आम्ही जातो खाली. सगळी रूम आवरली. तुम्हाला एकदा मी लुक दाखवते. संध्या. तर असा कलर आहे ह्याचा, बाय द वे ब्ल्यू. ते इफेक्ट मध्ये असा डार्क ब्ल्यू वाटतो. तर हे आम्ही घरी पेंट केलेलं आहे आणि हे मी शिवलेलं आहे. तर तरी पण हे झाकून नाही गेलं. एवढं सामान आहे आमच्याकडं. इथं मिरर आणि इथं शिवाजी महाराज आणि हे आम्ही पेंट केलेली आहे, कोणाला माहित नसेल तर. आणि हे अजून पण पसारा ही कांदे पिंदे मला अजिबात आवडत नाही हे. आणि एकदम छान वाटते ही फरशी. पण आहे ना, ही फरशी आहे ना आम्ही अशी टाकली होती, मळखाव टाकली होती. मम्मीने म्हणली चॉकलेटीच टाकायची, कोणती पण कलर डिझाईन सगळी चालेल, पण मळखावरच टाकायची. तर त्याच्यामुळे मळखाव टाकली होती. आणि ही आमची आप्पांची खोटे, मम्मीच्या पप्पांची. आणि टेरेस वगैरे सगळं धुतल्या आम्ही. मम्मी भिंती पण धुतल्या कुठल्या बाहेरच्या? ह्या. या. हो, सगळं धुतलं. भिंती पप्पाने मी खूप काम केलं. आता मी ना उद्या सकाळी वगैरे तुटला. मी आता उद्या सकाळी ना तुम्हाला असं दाखवल. आता दिसणार नाही अंधारात. हे सगळं लावलेलं झाडं वगैरे इकडं पण सगळी लावलेत. आता हे सामान आहे ना, पाऊस येईल. उघडूच नका आता. हा, नाही. अधिक मास चालू झालेला आहे कधीच, पण आमचा आता अधिक मास आता सेलिब्रेशन आहे रविवारी. तर आम्ही आज करतोय अनारसे. दाखवा बाप्पा एक मिनिट ते जाळीतलं. हा मग आता तर आम्ही कधी नाही करत अनारसे. थांबा ना, हॅलो नका. हां आम्ही कधी नाही. आणि पप्पा करतात ते, तळतात ते, आणि आम्ही दोघी जण इथं करतोय. आणि आम्ही कधीच नाही केलं मम्मी जास्त का नाही अनारसे. 4-5च असे, कारण की एवढं नाही कुणी घाट. आमची मम्मीला नाही आवडत अनारसे करायला. जमत नाही. नाही, अनारसे करायला तिला आवडत नाही, कारण की हे काम खूप किचकट असते. आणि मी कधी केलं पण नाही. आणि आमच्याकडचं एवढं पीठ आहे अनारसेचं. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा. नको, छान लागते अनारसे, मला तर आवडले. तर आम्ही आता अनारसे करतोय. इकडे मी करते, इकडे मम्मी करते. 33 अनारसे होतील का लवकर? हो, 2 तास चालू.
आता झालं की पाणी. आणि त्याला आहे ना थोडं थोडं असं मळायला लागतं घेऊन, कारण की ते लगेचच पातळ होतं पीठ. आणि इकडे पप्पा कसे तळते मग, तळायचं काम पप्पांकडेच असतं. अवघड काम. तुम्ही आम्हाला लय असं असं हे करता. कडेला तर नाही लावलं. तिकडे जाते ना ते. झाडा घ्या ना छोटा. आता ते 17 होते, आता तूच म्हणले ना हे घ्यायचं. मी काय म्हणलं त्यात अहो, टाकायचं. तळायला ठेवायचं ह्याच्यात. हा. रोळीत. समजलं का? इथं आम्ही असे अनारसे करून उभे ठेवलेत, असं कोणीतरी सांगितलं होतं उभे ठेवायला. तर आता करते आम्ही, अनारसे झाल्यावर दाखवते. तर गाईज अनारसे केल्यानंतर मी झोपले होते आणि लाईट अजून पण आली नाही. 10 ते 6 म्हणले ते, आता वाजते 6:30. आणि सकाळपासून म्हणजे मी आज लवकर उठले होते, काम करायचं होतं म्हणून. आणि आंघोळ पण नाही केली काम करायचं म्हणून पटपट, कारण की वेळ जायला आंघोळीला परत, त्याच्यामुळं म्हणून मग म्हणलं लाईट गेल्यावर करू. लाईट गेल्यावर पाणीच गरम नव्हतं आणि नंतर मग कंटाळा आला खूप जास्त आंघोळीचा, तर त्याच्यामुळे आंघोळच नाही केली. पण असं वाटते का मी आंघोळ नाही केली, छान वाटते का नाही मी. तर माझ्या आता खूप घाण चाललंय. आत्ता लाईट गेली आहे, लाईट आली नाही अजून. सकाळी 10 वाजता नाही 10:30 वाजता गेली आय थिंक. आणि नेट नाही आहे, नेट रेंजच नाही आहे, काहीच नाही, पूर्ण गेलं आहे नेटवर्क. म्हणजे दुष्काळात 13वा महिना असं झालं आहे माझी कंडिशन. त्यात गरम होतं आहे आणि मम्मी पप्पा गेलेत बाहेर फिरायला त्यांचं रोजचं वॉकिंगला. आणि मी एकटीच आहे, काय करू. मी फोटो बिटो सगळे असे डिलीट करत बसले मोबाईलमधले. तर ते झालं. तर मी सकाळी एक रील बघितलं होतं, ते असे व्हायरल कपल आहेत, थोडेफार व्हायरल आहेत ते. तर ती मला तिने तिची हेअरस्टाईल करून दाखवली. तर म्हणलं मी पण करून बघते तशी हेअरस्टाईल. काय करू मग मी, रेंज पण नाही आहे, काहीच रेंज नाही, कॉल पण नाही करू शकत मी कोणाला. आणि काय झालं ते पण नाही कळत आहे, रेंज का गेली आहे. आणि मला आता काम करायचं आहे अजून, काय करणार, नो ऑप्शन. लाईटच नाही तर काय करणार, लाईटीशिवाय काय नाही. आणि असं पण नेटवर मी बसले असते काम करत, पण लॅपटॉपला चार्जिंग तरी हवी ना. नाही तर माझी कशी उभं राहिली, मला वेळ भेटत नाही आता सध्या केस विंचरायला, पण एवढी मी बिझी आहे, माझ्याकडे पण वेळ नाही आहे बघायला. खूप घाण दिवस चालेत माझे आता सध्या. आणि खूप असे काय म्हणतात सॅड चालेत, खूप सॅड. पण इट्स ओके. तर चला मी हेअरस्टाईल करते, बघू मला जमते का तशी. आता मला ती म्हणजे मी अशी परत त्याला बघू पण नाही शकत त्या हेअरस्टाईलला, कारण की लाईट म्हणजे रेंजच नाही आहे त्याच्यामुळं. आणि मस्त वारं येतं, ते एक नशीब, नाही तर गरमीनी माझा. तर चला, तरी मी तशी मी वेगवेगळी का वाटते, मी टिकली नाही लावली. टिकली माझी फेवरेट आहे. तर मी आवरते मग, म्हणजे मी फेसवॉश वगैरे केलेलं आहे, फक्त हेअरस्टाईल करते आणि मग टिकली लावते, तुम्हाला दाखवते. वेट, टाडा. तर अशी काहीतरी दिसत आहे ती, कशी दिसते आता उजेडात, मला पाहिजे. थांब एक मिनिट, कशी दाखवू मी तुम्हाला. अशी दिसत नाही आहे ती, बाहेर नाही जाऊ शकत, एवढं उजेड नाही आहे बाहेर. तर हिटला पोर्शन घेतला, ही केस इकडे टाकली आणि ती केसाच्या खाली अशी पिन लावून टाकली आणि मग ही राहिलेली केस अशी वर टाकली. आता जे व्हिडिओ बघितला असेल ज्यांनी तिचा, तर त्यांना माहिती असेल. हा इकडे आहे ना किचनमध्ये राहील. तर अशी हेअरस्टाईल आहे, म्हणजे हे पुढचे केस पॅक आणि हे असं त्याच्यावरून. तर छान वाटते ना, वेगळंच काहीतरी वाटत. तुम्हाला ह्याच्यात फरक वाटते का नाही माहीत नाही मला. हे बघा, ही केस अशी आणि त्याच्या आतमध्ये ही पॅक. मला तर आवडली आहे, छान वाटते. आणि ते तुम्हाला दिसत नाही आहे काय माहीत नाही मला, मस्त वाटते. मला कशी वाटते, मनी माऊ सारखी. हां इथून आता दिसते ना. हां ही तर टक केली आत आणि त्याच्यावर अशी केस. तर असं बेल्ट लावल्यासारखं वाटते, बेल्ट. काय करू आता, हेअरस्टाईल पण झाली करून, काय करू, कंटाळा आलाय. रेंज आली वाटतं थोडीशी.
थोडी आणि कुणाचा तरी मेसेज आला. दीदीला आणलं आम्ही डायरेक्ट ब्रँडेड मध्येच आणलं. बुट्टी 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 बुट्टी. चला बसा पुण्याला चला. हाय. अगं तुझ्या फोनचा कलर चेंज झाला का? नाही माझ्याकडे टी शर्टच घालते. ब्रँडेडला आले डायरेक्ट. तर गाईज आम्ही आता शॉपिंग करून आलो थोडीशी आणि मी परत एकदा मी साडी घेतलेली आहे. मला मी गाडीवर आले त्याच्यामुळे थोडं परत एकदा मी मला साडी घेतलेली आणि छान कलर आहे त्याचा, मोरपंखी कलर आहे. मला तर ना ह्यांना साडी घ्यायला गेले की मलाच आवडून जाते साडी. काय माहीत नाही मला, असं बसली ना मनात मी मांडीवरच घेऊन बसते ती साडी, मी सोडतच नाही त्याला. तर मला खूप आवडली म्हणून मी घेतली साडी. हॅपी. तर चला दीदीन भाऊजी आलेले आहेत, आता ते गाडी लावलेले आहेत. तर आता मी पटकन भजी करून घेते आणि सगळा स्वयंपाक झालेला. आता भूक पण लागले, 9:45 वाजले. चला आत्ता आलो आम्ही ब्रँडेडचे आता हे झालोय जवळचे एकदम, कारण की सारखं आम्ही शॉपिंग करायला जातोय त्याच्यामुळे. तर चला बाय. तर तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. इतका लेट आलाय हा लॉग, म्हणजे आज आहे 11 तारीख म्हणजे 11 जून आणि हा लॉग आहे 29-30 मेचा, म्हणजे जवळपास 10 दिवसांनी मी हा एडिट करते. कारण की खूप हेक्टिक दिवस चालेल माझे. मी लॉगमध्ये खूप वेळा म्हणलं असेल हे, पण खरंच रिअली असे चाललेले आहे. एकदम असा चुटकीमध्ये दिवस जाते माझा आता सध्या. तर बघूया पुढचं पण लॉग लगेच एडिट करून टाकते. आज गुरुवार आहे त्यामुळे मला एडिटला वेळ भेटतो, कारण की लाईट नसती म्हणून. मग वर्क स्टॉप होतं माझं, लाईट नसती म्हणून. तर हा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुढचा लॉग इंटरेस्टिंग आहे, अधिक मासचा, नितीन भाऊजींचं पहिलं अधिक मास. तर तो लॉग बघायला विसरू नका. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.